हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 65 आहे. आपले ॲडव्हान्सचे पण 64 डेज कंप्लीट झालेले आहे. आपण त्याच्यात बरंच काही असं शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे आज इथे तुम्हाला काहीतरी नवीन दिसत असेल तर आज आपण असं नवीन काहीतरी शिकणार आहोत की आपलं आतापर्यंत ॲडव्हान्स आपण ऑलमोस्ट पूर्ण होत आलेला आहे आपलं. तर आता जेवढं शिकलं आहे तेवढ्यापासून आपण ब्लाऊज रेडी कसं करायचं किंवा मी आता तुम्हाला आपले जे ट्रेसिंग पेपरची ऑफर आहे तेच ट्रेसिंग पेपरमधली एक डिझाईन घेऊन पूर्ण ब्लाऊज पीस कसं रेडी करायचं, पूर्ण बॅक नेक कसा रेडी करायचा हे तुम्हाला मी इथे आता आजपासून आपण सुरू करूयात. 2-3 दिवस लागतील याला, कारण की एकदाच सर्व जर का दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आपण स्टेप बाय स्टेप असं शिकूयात. तर इथे बघा, तुम्हाला दिसत असेल हा ट्रेसिंग पेपर आहे. हा आपल्या ऑफरमधलीच डिझाईनचा ट्रेसिंग पेपर आहे. तर तुम्हाला तर माहीतच आहे सध्या आपल्या याच्यावर ऑफर चालू आहे. ती आता लवकरच बंद होणार आहे, ऑफर संपणार आहे. तर ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी पटकन स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. आरीवर्कचं मटेरियल जर का तुम्हाला पाहिजे असेल रिजनेबल रेटमध्ये आपल्याकडे तेही अवेलेबल आहे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही पटकन जाऊन मेसेज करायचा आहे. आणि हे बघा, सिंपल असो, ब्रायडल असो, अशा युनिक प्रकारच्या डीप नेक, बोट नेक असे भरपूर वेगवेगळ्या डिझाईनी आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर म्हणून ह्या संधीचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे. ही संधी सोडायची नाही आहे. परत लवकर ऑफर येणार नाही. त्यामुळे ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर हवे असतील किंवा पॅचेस पण आपल्याकडे भरपूर प्रकारचे पॅचेस आहेत. फ्लावर आहेत, चंद्रकोर आहेत, नथीचे 2-3 प्रकार आहेत, असे कुयरी आहे, खूप सारे असे आपल्याकडे वेगवेगळे पॅचेस पण अवेलेबल आहेत. तर ज्यांना कुणाला पाहिजे असतील तर त्यांनी पटकन जाऊन मेसेज करायचा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. तर हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल मी इथे ब्लाऊज पीस आपल्या रिंगला लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने, आणि तो मार्जिन पण आखून घेतलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की कसं माप टाकायचं, कारण की मी स्पेशल ॲडव्हान्समध्ये 2 व्हिडिओ बनवलेले आहेत की शिवलेल्या ब्लाऊजवरनं माप कसं टाकायचं, जर का पेपर कटिंग असेल तर त्याच्यावर माप कसे टाकायचे, असे 2 व्हिडिओ बनवले आहे. ज्यांना कुणाला ते माहीत नसेल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन बघायचे आहेत, किंवा मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही पण याची देऊन टाकते. म्हणजे तुम्हाला जे कोणतं इझी मेथड पडेल ती तुम्ही बघायची आहे दोन्ही पण, आणि जी इझी जाईल किंवा समजलं असेल तर त्याच्याने तुम्ही मापं टाकायचे आहेत. तर आता इथे बघा, मी असे मापं टाकून घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे बघा. इथे आपल्याला आज म्हणजे आपण रोज थोडं थोडं बघणार आहोत, कारण की एकदा जर का पूर्ण सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून. तर मी आता आज आपण फक्त अशी बॉर्डर करणार आहोत आणि मग उद्या आपण ट्रेसिंग करणार आहोत. त्याच्यानंतर आपण ती ट्रेसिंगची डिझाईन कंप्लीट करणार आहोत. परत असं स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण करणार आहोत. आज मी इथे बघा ड्रॉ करून घेतलेलं आहे. ड्रॉ केलेलं याच्यामुळे सांगितलं नाही की त्याचे स्पेशल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत म्हणून. ते बघा, मी या दोन्ही पण आपल्या प्रोफेशनल निडल घेतलेले आहेत. एक मटेरियलची घेतलेली आहे, एक आपली जरी थ्रेडची आणि सिल्क थ्रेडची घेतलेली आहेत. याच्यात पण 7 नंबर 8 नंबर अवेलेबल असतो. निडल पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला निडलसुद्धा पाहिजे असतील त्या पण आपल्याकडे रिजनेबल प्राईजमध्ये अवेलेबल आहेत. याच्यात जरी थ्रेडची 7 नंबरची, म्हणजे जरी थ्रेडची, सिल्क थ्रेडची 7 नंबर 8 नंबर, मटेरियलमध्ये पण 7 नंबर 8 नंबर, आणि वुडनमध्ये पण 7 नंबर 8 नंबर अशा बरेच च्या निडल्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात. परत ह्या निडल आपल्याला दोन्ही पण लागणार आहेत. इथं शुगर बीट्स लागणार आहेत, सिल्क थ्रेड लागणार आहेत. परत मी इथे आपलाच ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे. आता तुम्हाला हे पण कळेल की ट्रेस कसं करायचं, तर मी त्याचा पण सेपरेट व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की ट्रेसिंग कशी करायची बाबा. जे ट्रेस पेपर तुम्ही विकत घेत आहेत तर त्याची ट्रेसिंग कशी करायची, कसे माप बरोबर येतात ते पण आपण इथे बघूयात. आणि परत मी इथे व्हाईट कलरचा कार्बन पेपर घेतलेला आहे बघा. तर मी 2-3 मेथड सांगितले आहे तुम्हाला ट्रेसिंग कशा करायच्या. तुम्ही तिथे पण जाऊन ते आपण बघू शकतात. तर त्या पद्धतीने पण तुम्ही ट्रेस करू शकता. असं नाही की मी कार्बन घेतला आहे म्हणून तुम्ही कार्बनच घ्यायचा, तसं काहीच आवश्यकता नाही. पण मी इथे कार्बन घेतलेला आहे. हे शुगर बीट्स घेतलेले आहेत बघा. हे मी रोज गोल्ड कलरचे शुगर बीट्स घेतलेले आहे, कारण की ही जी साडी आहे त्याच्यावर ज्या ह्या बुट्ट्या दिसत आहेत तुम्हाला त्या रोज गोल्ड कलरच्या आहेत, म्हणून मी इथे रोज गोल्ड कलरचे शुगर बीट्स घेतलेले आहेत. परत माझी ही जी कस्टमरची
साडी आहे ती ह्या कलरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये मोडणार आहे, म्हणून मी हा सिल्क थ्रेडनी त्याचे हे जे लीफ दिसत आहेत तुम्हाला ते फिल ह्या थ्रेडनी करणार आहेत. परत काही मोती घेणार आहे इथे मी, अशा प्रकारे मोतींचा पण यूज करणार आहेत. आता तर जसं जसं मी तुम्हाला म्हणजे आता पुढे पुढे आपण जाऊ तसं तसं मी तुम्हाला परत एकदा सामान सांगेल डिटेल्समध्ये. तर आता सध्या आपल्याला मेन म्हणजे हे करायचं आहे, तर मी इथे शुगर बीट्स लागणार आहेत. परत मी थोड्या मोठ्या साईजचे म्हणजे 3 mm किंवा 4 mm आपण इथे बीट्स पण यूज करू शकतो, तर ते पण इथे यूज करणार आहेत. ते पण मी इथे हे बघा हे 3 mm आहेत आणि हे 4 mm बीट्स आहेत. तुम्ही हे दोन्हीपैकी कोणतेही यूज करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सर्वात पहिले आपल्याला इथे हा जरीचा थ्रेड लागणार आहे. इथे मी हा थ्रेड बघा 753 नंबरचा थ्रेड यूज करत आहे, कारण की हा खूप म्हणजे व्यवस्थित आहे आणि मला पण खूप आवडतो. जिथे मी म्हणजे शिकले आहे तिथे पण मला हाच प्रेफर करायला सांगितले आहे, कारण की मी प्रोफेशनल ठिकाणी हे आरीवर्क शिकलेले आहे. तर जास्त करून हाच 753 नंबरचाच यूज करायचा, जेणेकरून ह्या थ्रेडचे असे दोरे वगैरे काहीच निघत नाही आणि व्यवस्थित बसतो हा. तर मग चला तर मग सगळ्यात पहिले आता ही जी बॉर्डर आहे आपण जरी थ्रेडनी कंप्लीट करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले हे बघा मी आता थोडंसं हे करते, ही लाईन दिसण्यासाठी मी पहिले थोडंसं इकडे ओढून घेते याला. आणि सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे जरी थ्रेड. तर आपण सगळ्यात पहिले जरी थ्रेड घ्यायचा आहे आणि जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच लाईनवर बरोबर चेन स्टिच करायची आहे. आता जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील, त्यांना जर का काही गोष्टी समजत नसेल तर त्यांनी आपले सर्व व्हिडिओ बघायचे आहे बेसिकचे, तिथून तुम्हाला लक्षात येईल. आणि तरी काही डाऊट येत असेल किंवा आत्ताच काय अर्जंट पाहिजे असेल किंवा लक्षात येत नसेल याच्यावरनं, तर मला तुम्ही विचारू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही कमेंटमध्ये. पण जर का तुम्हाला एकदम व्यवस्थित शिकायचं असेल पूर्ण ब्लाऊज हे रेडी करायला, तर त्यांनी पहिल्यापासून बेसिकचे व्हिडिओज आणि ॲडव्हान्सचे व्हिडिओज न स्किप करता, म्हणजे मी छोट्या छोट्या टिप्स देत राहते, म्हणून न स्किप करता पूर्ण पहिल्यापासून बघायचं आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना हे एकदम इझिली जाईल आणि लक्षात पण येणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिले इथे बघा, आता जो आपली मार्किंगची आडवी लाईन दिसत आहे तिथे मी इथून थ्रेडवर काढणार आहे बघा बरोबर. आणि इथे आपली चेन स्टिच घ्यायची आहे. आता चेन स्टिच करताना मी नेहमी सांगते की चेन स्टिचची ही साईज आहे ती जास्त छोटीही नको जास्त मोठीही नको. दोन तीन लाईन चेन स्टिचच्या करायच्या आहेत. 3 लाईन करूयात आपण आणि त्याच्यानंतर एक शुगर बीटची लाईन येणार आहे. त्याच्यानंतर आपले जे बीट्स आहेत मोठे घेतलेले आपण 3 mm किंवा 4 mm ते बीट्सची एक लाईन येणार आहे. मग परत एक शुगर बीटची लाईन येणार आहे. हे बघा माझी चेन स्टिच तुम्हाला दिसत असेल की ती एकसारखी आणि बरोबर लाईनवर येत आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचे आहे, तेव्हाच ते आपले फिनिशिंग व्यवस्थित दिसणार आहे. तर आजपासून आपल्याला साधारणतः आता किती दिवस लागतील माहीत नाही, पण 3-4 दिवस लागतील पूर्ण ब्लाऊज रेडी करायला. म्हणजे मी व्हिडिओ तसे 3-4 दिवस रोज टाकणार आहे त्याचे कंप्लीट व्हायला. नाहीतर करायला काय नाही, कंटिन्यू आपण करून टाकू शकतो म्हणजे, पण एकच व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर त्यामुळे मी रोज समजा थोडं आपलं वर्कचं टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की ब्लाऊज एकदम कंप्लीट कसा करायचा. थोड्या आयडिया येतील तुम्हाला पण. काही तुमचे डाऊट असतील तर ते पण क्लिअर होऊन जातील ह्या गोष्टीमुळे.
म्हणून तुम्ही इझिली करू शकतात स्वतःचं ब्लाऊज स्वतः. तर त्यासाठी तुम्हाला जे ट्रेसिंग पेपर आता लागतील वेगवेगळे डिझाईनसाठी, तर तुम्ही मला पटकन जाऊन स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे, कारण आपल्या डिझाईन खूप सुंदर आणि युनिक आहेत. आता ज्यांचे पार्सल पोचले आहेत बघा, त्या ताईंचे बरोबर आपल्या व्हिडिओंवर कमेंट येत आहेत की पार्सल पण व्यवस्थित आले आहे ताई, फिनिशिंग पण खूप छान आहे आणि विशेष म्हणजे डिझाईन पण युनिक असल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. अशा बऱ्याच अशा कमेंट येऊ लागल्या आहेत बऱ्याच ताईंच्या. त्याच्यामुळे तुम्ही ज्यांना पाहिजे असेल तर सध्या ऑफरमुळे फायदा होत आहे, तर त्याच्यात तुम्ही घेऊ शकता. परत पॅचेससुद्धा आहेत, मटेरियल पण आहेत, बऱ्याच ताईंचं मटेरियलसुद्धा गेलेलं आहे. आणि विशेष म्हणजे सगळं काही ट्रेसिंग पेपर असो, मटेरियल असो, सगळं काही आपलं सर्विस पण एकदम छान आहे, मटेरियलची पण क्वालिटी चांगली आहे आणि विशेष म्हणजे सर्वांची रिजनेबल प्राईस आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ताई भरपूर खुश आहेत. त्याच्यामुळे ज्यांना काही पाहिजे असेल तर त्यांनी पटापट मेसेज करायचे आहे. आणि ज्या कोणी आपले हे सगळे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी मैत्रिणींना, ज्या इंटरेस्टेड मैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. हे बघा, कंटिन्यू आपली चेन स्टिच एकदम लाईनवर एकदम व्यवस्थित चालली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता. म्हणून कधी पण ह्या प्रोफेशनल निडल्सच यूज करायच्या. म्हणून मी पहिल्यापासून शिकवताना तुम्हाला प्रोफेशनल निडलनेच शिकवलेलं आहे, कारण की मी सुद्धा स्वतः प्रोफेशनल निडलने शिकलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपली प्रॅक्टिस डायरेक्ट प्रोफेशनलने होते तर स्पीड खूप फास्ट लवकर वाढते आणि फिनिशिंगसाठी वेगळी सेपरेट प्रॅक्टिस करायची गरज पडत नाही, डायरेक्ट फिनिशिंग त्यातच येते. म्हणून ज्यांना कुणाला ह्या प्रोफेशनल निडल हव्या असतील तर त्यांनी पण मला पटकन जाऊन स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. आपल्याकडे आरीवर्कचं स्टँडसुद्धा अवेलेबल आहे, रिंगसुद्धा अवेलेबल आहे ते सुद्धा. आणि आरीवर्क केलेले रेडीमेड ब्लाऊजसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, ते सुद्धा जर का पाहिजे असतील तुम्हाला तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने एक लाईन आपली कंप्लीट होत आलेली आहे बघा. एक साईड आपली लक्षात ठेवायचं की आपण जी ड्रॉ केलेली लाईन आहे ती चुकू द्यायची नाही, म्हणजे अजिबात त्याच्या साईडला जाऊच द्यायचं नाही आहे. बरोबर खूप सुंदर असं हे ब्लाऊज रेडी होणार आहे. त्यासाठी तुम्ही आता न चुकता, ज्यांना शिकायचं असेल रेडी पूर्ण ब्लाऊज करायचं, त्यांनी न चुकता पूर्ण ब्लाऊज रेडी होईपर्यंत जितके 3-4 दिवस लागतील, न चुकता रोजचे रोज व्हिडिओ बघा, न स्किप करता बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या पण लक्षात येतील आणि तुमचे डाऊट क्लिअर होतील. आणि तरीही काही डाऊट येत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा, मी तुमच्या कमेंटला रिप्लाय नक्की देईल. आता मी ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने एक लाईन आपली कंप्लीट झालेली आहे. आता इथे एंड नॉट नाही द्यायची. जर का तुम्हाला ही एंड नॉट समजा इथून आपण रिटर्नसुद्धा माघारी घेऊन दुसरी सेकंड लाईन करू शकतो, पण जर का कुणाला असं रिटर्न जमत नसेल तर त्यांनी इथे एंड नॉट देऊन पहिल्यापासून परत सुरू करायचं आहे. तर आता मी सेकंड लाईन इथूनच रिटर्न होऊन मी एंड नॉट देणार नाही आहे, इथूनच रिटर्न करून माघारी फिरून डबल करणार आहे. तर तुम्ही हे बघा, इथे बघू शकतात अशा प्रकारचे आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, अशा वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत आरीवर्क केलेले ब्लाऊज. तर ही स्लीव्ज आहेत त्याची, बॅक नेक, फ्रंट नेक आणि दोन्ही स्लीव्ज इतक्याच वर्कनी भेटणार आहे. तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी मी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. खूप सुंदर असे फिनिशिंग पण आहे, वर्क पण आहे आणि याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहे. चला तर मग मी इथून आता ही डबल लाईन स्टार्ट करते. म्हणून मी इथे एंड नॉट देणार नाही बघा, लगेच इथूनच
याला खेटूनच घ्यायचं आहे, थोडा पण गॅप ठेवायचा नाही आहे. मी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलं होतं बघा, स्ट्रेट लाईन, बॅक लाईन, चेन स्टिच, झिगझॅग चेन स्टिच कशी करायची, ते याच्यासाठी काम येतं बघा. ज्यांनी कोणी व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल तर त्यांना आता इझी जाईल हे करण्यासाठी. किंवा मग तुम्हाला इथे एंड नॉट देऊन परत फर्स्टपासून रेग्युलर स्ट्रेट लाईनमध्ये करावं लागणार आहे. तर आता हे बघा, अशाच पद्धतीने मी आता जसं ह्या लाईन कंप्लीट केला तसंच सेकंड लाईन पण कंप्लीट करून घेते फास्टमध्ये. हे बघा, आता आपल्या 2 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत. आता थर्ड लाईन आहे बघा, इथे पण मी आता थ्रेड तोडलेला नाही किंवा एंड नॉट दिलेली नाही. आता हाच असा फिरवून तिसरी लाईन कंप्लीट करणार आहे. म्हणजे 3 लाईन होऊन जातात आणि 3 लाईनमध्ये छान पण दिसतं, म्हणून आपण 3 लाईन करणार आहोत जरी थ्रेडच्या. जर का तुम्हाला सिल्क थ्रेडने वाटत असेल समजा, तर जरी थ्रेडच्या 2च लाईन करायच्या आणि 2-3 लाईन सिल्क थ्रेडच्या करायच्या, तर ते पण कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. ते साडीचं कॉम्बिनेशन अनुसार सिल्क थ्रेड घ्यायचा आणि त्याच्याने करायचं. म्हणजे याच्याच पुढे समजा आता ह्या 2 लाईन जरीच्या झाल्या, त्याच्या पुढे 2 लाईन तुम्ही सिल्क थ्रेडच्या करू शकता. ते पण खूप छान दिसतं. आपण पुढे एखाद्या वेळेस बघूयात ते. हे बघा, एकदम खेटून घ्यायची आहे, म्हणजे गॅप लाईनला लाईन एकदम बाजूबाजूला आली पाहिजे, गॅप दिसला नाही पाहिजे, तेव्हाच ती फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे बघा. आणि तुम्हाला दिसत असेल बघा, त्या चेन स्टिचमध्ये कुठेच माझा थ्रेड असा उचकलेला किंवा त्याचे दोरे निघलेले असे दिसत नाही आहे. हा जरीचा थ्रेड खूप व्यवस्थित बसतो, त्यामुळे हाच वापरायचा सहसा. बघा आता निडलमध्ये हे बघा, कधी कधी असं होतं ब्लाऊजचा एखाद्या वेळेस दोरा निघलेला असतो एखादा, तो आपल्या निडलमध्ये अटकतो. तर काही नाही, त्याला सावकाश काढून घ्यायचं, दोरे वगैरे निघू द्यायचे नाही. हे बघा, आता अशाच पद्धतीने मी पूर्ण ही तिसरी पण लाईन कंप्लीट करून घेणार आहे, मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आपली थर्ड लाईन पण आता कंप्लीट होत आलेली आहे. एकदम व्यवस्थित आणि एकदम खेटून आपण त्या पहिल्या 2 लाईनला घेतलेला आहे बघा. आणि यापुढे आता एक शुगर बीट्सची लाईन येणार, मग नंतर 3 mm बीट्सची लाईन येणार, मग परत एक शुगर बीट्सची लाईन येणार आणि त्याच्यानंतर आपलं वर्क स्टार्ट होणार. किंवा तुम्ही एक शुगर बीट्स आणि ते 3 mm बीट्सची लाईनची बॉर्डर जरी नाही केली, डायरेक्ट वर्क जरी केलं तरी पण चालतं, तसं पण छान दिसतं. हे बघा, आता इथे मी एंड नॉट देऊन घेते, कारण की मग 3 लाईन करायच्या होत्या मला जरीच्या, त्या कंप्लीट झाल्या आहेत. तर मी आता इथे एंड नॉट देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने मी एंड नॉट देऊन किती सुंदर असं हे नेक दिसत आहे. तुम्हाला इथे दिसत असेल आता की हा खूप सुंदर असा हा नेक फक्त जरीने रेडी झालेला आहे. आता बघा, आपला व्हिडिओ बराच मोठा होत आहे, त्यामुळे आता आपण सेकंड व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात पुढचं. आताच आज फक्त आपण चेन स्टिच कशी करायची आणि किती किती करायचे हे इथे बघितलेलं आहे. तर आता उद्या आपण बाकीचं उद्या बघूयात. चला तर मग अशाच नवनवीन डिझाईनसोबत. आणि आता हे कंटिन्यू आपलं ब्लाऊजचं चालू राहणार आहे पूर्ण ब्लाऊज रेडी होईपर्यंत. याला किती दिवस लागतील माहिती नाही, पण रोज असे थोडं थोडं करून मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर का जे कोणाला हे शिकायचं असेल ब्लाऊज कसं रेडी करायचं, तर त्यांनी कंटिन्यू व्हिडिओ बघा, न स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज घरच्या घरी रेडी करता येईल.
चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत धन्यवाद अँड थँक्स फॉर वॉचिंग.